आणि यानंतर थेट जाऊया छगन भुजबळ सध्या बोलतायत। अर्थात या सगळ्या गोष्टी मी मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडणार, पण याला जबाबदार असणारे जे लोक आहेत त्यांनी याच्यामध्ये ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे। जरा पाऊस उघडला की ते खड्डे भरले पाहिजे। ठीक आहे, परत होईल खड्डा, होऊ द्या, परत भरा। माणसं भरण्यापेक्षा डबल टिबल काम झालं तर काय हरकत नाही। एका मृत्यूसाठी त्यांनी 10 लाख रुपये दिल्याचं कळलं। माझी तर मागणी आहे, हे जेवढे म्हणून जे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत हे शासनाच्या, महापालिका शासनाच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झालेले आहे। त्यामुळे जसे एकाला जो न्याय दिला आणि 10 लाख रुपये दिले गेले, तशीच रक्कम सगळ्यांना दिली पाहिजे। अर्थात त्याने काही गेलेला जीव काय परत येत नाही, तो फार महत्वाचा भाग नाही, पण ते पण केलं पाहिजे। आणि ही जबाबदारी जी आहे ही कोणीतरी घेतली पाहिजे। गेडाम साहेब हे अतिशय उत्कृष्ट अधिकारी आहेत, त्यांनी आपल्या अधिकाराचा तर वापर करायला पाहिजे असं मला वाटतं। हे बाकीच्यांवर सोडून जर ते थांबलेत तर मग ते त्यांचं सुद्धा अपयश जे गणलं जाईल। एक उत्कृष्ट ह्या शासनामधला अधिकारी म्हणून गेडामचं नाव आहे आणि म्हणून त्यांनी स्वतः लक्ष दिलं पाहिजे। स्वतः या सगळ्यांना घेऊन जे आहे नाशिकच्या रस्त्यामध्ये फिरलं पाहिजे आणि काय चाललेलं आहे ते पाहिलं पाहिजे। एवढंच सांगतो की नाशिकला जे नाव खराब करणारं हे सगळे प्रकार सुरू आहेत आणि मीडिया जे आहे त्या मीडियाचं काम आहे ते फक्त सगळं दाखवणं। मला त्याबद्दल खरोखरच एक आता नाशिककरच आहे मी, तसा नाशिकला माझा जन्म, त्यामुळे फार मला दुःख होतं, वाईट होतं की एवढ्या चांगल्या सुंदर आपल्या नाशिकमध्ये ज्या प्रकारे हे काय चाललेलं आहे ते अतिशय निषेधार्ह असं आहे। मुद्दा हाच आहे की जबाबदारी कोणावरच टाकली जात नाहीये। एवढे मृत्यू होतात, त्यांना जबाबदार कोण? ठेकेदार आहेत, अधिकारी आहेत, कोणावरही कारवाई होत नाही। कारवाई करणारे जर अधिकारी डोळे झाकून बंद केले असतील त्यांनी डोळे, तर कारवाई कशी होणार? त्यामुळे कुंभमेळा मंत्री आणि त्याचबरोबर गेडाम साहेब ह्या दोघांनी लक्ष घातलं पाहिजे। जर अधिकारी काम करत नसतील तर मग त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे। हे सगळे मोठे अधिकारी फक्त काय ऑफिसमध्ये बसण्यासाठी नाही आहे, कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि मोकळे झाले असं नाही चालणार। तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो आहे, निदान एक बाजू तरी काम एका बाजूला चाललं तर एक बाजू खड्डे विरहित आहेत की नाही हे त्यांनी पाहायला पाहिजे ना, आणि नसेल त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे। पण याच्यामध्ये महापालिका प्रशासन जे आहे ते असं सांगतंय का हे काम जे आहे ते प्राधिकरणाचं आहे, कुंभमेळा प्राधिकरणाचं आहे? महानगरपालिकेला मला सांगायचं, मी मुंबई महानगरपालिकेत होतो आणि 2 वेळा महापौर होतो। कोणी कुंभमेळा असेल नाही, काही असेल नाही, काही असेल, पण शेवटी जे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही महानगरपालिकेवरच आहे। ते रस्त्याची असेल, पाण्याची असेल किंवा बांधकामाची असेल, या सगळ्यांची जबाबदारी। त्यांना वाटत असेल की हे कुंभमेळ्याचं काम त्यांनी त्यांना बोलवून घेतलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, माझं काम नाही त्याचं काम आहे असं म्हणून चालायचं नाही। जबाबदारी घ्यावीच लागेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना। एक वीट जर इकडची तिकडे करायची असेल तर महानगरपालिकेची परवानगी लागते। आणि मग महानगरपालिकेचे असे चांगले झालेले रस्ते, त्याची जर ही दुर्दशा होत असेल तर त्याने विचारायला नको? त्यांना तो अधिकार आहे। कमिशनर 100% सिनियर आहेत, सिनियर अधिकारी आहेत, ते विचारू शकतात सगळं। पुष्कर कुटुंबियांच्या पत्नी 2 तास महापालिकेत बसून होत्या, आंदोलन करत होत्या। 2 तास कुठलाही अधिकारी, महापौर कुणीही त्यांना भेटायला आलं नाही। अरे बाबा, थोडं तरी जे आहे
माणुसकी दाखवली पाहिजे. थोडं तरी जे आहे हे बघा, लोकांच्या असंतोषाची जी आहे वाट पाहू नका, एवढंच मला सांगायचं. इतिहास आपला पुढे आहे, आपण पाहतो आहोत. म्हणून अधिकारी असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, काय चुकलं असेल, कमिशनर असतील, डेप्युटी कमिशनर असतील, तर त्यांच्याकडे गेलं पाहिजे. संवेदना आपण जे आहे त्यांच्या पुढे दाखवल्या पाहिजेत की जे झालं त्याच्याबद्दलच्या ते सुद्धा दुःखी आहे, हे दाखवलं गेलं पाहिजे ना. नाही करा, तुम्हाला काय करायचं तर करा, मेले ते मरू द्या, बसायचं बसा. मग ठीक आहे, मग एक दिवशी मग सगळेच येतील तिकडे. साहेब, पालिकेतले अधिकारी, सत्ताधारी आणि विरोधक हे सगळे एकमेकांवर टोलवा टोलवी करत आहेत. खड्ड्यांची जबाबदारी माझी हे पहा, ही नगरसेवक असेल किंवा महापौर जे आहेत यांना प्रत्यक्ष एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ज्याला म्हणतात त्या पॉवर्स नाही आहेत. ह्या सगळ्या पॉवर्स ज्या आहेत त्या कुंभमेळ्याचे काम करणारे जे कोणी आयुक्त असतील ते, आणि त्यापेक्षा या शहराच्या ज्या आयुक्त आहेत ह्या दोघांच्या ज्या पॉवर्स आहेत ह्या सगळ्या. नगरसेवक सांगणार, विनंती करणार, महापौर विनंती करणार, शेवटी एक्झिक्युटिव्ह पॉवर कुठे आहे? बाकीचे नगरसेवक महापौर हे डेलिबरेटिव्ह विंग्स आहेत, डेलिबरेशन करणार, चर्चा करणार. शेवटी जे एक्झिक्युशन कोण करणार? एक्झिक्युशन हे अधिकारी करणार. साहेब, तुम्ही म्हटलं तर नागरिकांमध्ये रोष वाटतो. आता काही नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. प्रश्न विचारला की नाशिकला मंत्री असून पण काही होत नाही. आपल्याकडनं आता नेमक्या काय सूचना राहणार आहेत? आणि मी जे सांगायचं ते सांगितलं. असंतोषाची वाट पाहू नका, याच्यामध्ये मला वाटतं सगळं आलेलं आहे. धन्यवाद. राहुल गांधी देश की युवाओं को भड़काने का काम कर रहे हैं, तो उस पर क्या कहेंगे? हाँ? राहुल गांधी देश की युवाओं को भड़काने का काम कर रहे हैं. हाँ, मैं गली वाले हैं, वो सब दिल्ली वाले हैं. मैं क्या बात कर सकता हूँ? साहेब, एफडीए कडनं कारवायांचा धडाका लावला जातोय. शाळेंच्या संदर्भानं देखील आता नियम त्यांनी सांगितलेले आहेत की परिसरामध्ये शाळेच्या जंक फूड अशा गोष्टी विकू नये, ज्याने विद्यार्थ्यांना त्रास होतोय. तर नाशिकमधल्या रस्त्यांवरचे खड्डे, कुंभमेळ्याची अर्धवट कामं आणि त्यामध्ये होणारा नागरिकांचा मृत्यू या सगळ्या संदर्भात छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कुंभमेळा मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी गेडाम यांनी या सगळ्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. प्रत्येक कामाची जबाबदारी पालिकेचीच असते हे